माती परीक्षण अहवाल वाचता येतो का? बऱ्याच शेतकऱ्यांना वाचता येत नाही. त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. हा अहवाल हा वाचायचा कसा? मातीमध्ये कोणते घटक कमी आहेत, कोणते घटक जास्त माती अहवाल आला तर त्याच्यामध्ये पहिल्या 3 प्रमुख गोष्टी आहेत बघा. मातीचा सामू म्हणजे पीएच, दुसरी गोष्ट क्षारता म्हणजे ईसी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, तिसरी गोष्ट आहे सेंद्रिय कर्ब, चौथी गोष्ट आहे नत्राचे प्रमाण, पाचवी गोष्ट आहे स्फोरसचे प्रमाण आणि 6वी गोष्ट आहे पोटॅशचे प्रमाण. जनरली एवढेच तुम्हाला त्या माती परीक्षण अहवालामध्ये रिपोर्ट मिळतात. पण काही लॅब असे आहेत की त्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या सुद्धा अन्नद्रव्याची तपासणी करून देणाऱ्या लॅब आहेत. त्याप्रमाणे तो सुद्धा तुम्हाला मी रिपोर्टमध्ये सांगणार आहे. थोडक्यात माहिती कशी घ्यायची. त्यामधला पहिला महत्वाचा घटक मातीचा सामू म्हणजे पीएच. आता सामू त्याची एक मर्यादा ठरलेली आहे. 1 ते 14 अंकापर्यंत त्याची मर्यादा असते. त्यामधला मध्यम अंक म्हणजे 6.5 ते 7.5 हा मातीचा पीएच असणं आवश्यक आहे. तो कमी झाल्यास मातीवर काय परिणाम होतात आणि जादा झाल्यास काय परिणाम होतात आपण लवकर थोडक्यात घेऊया लवकर. आता लोह, मॅग्नीज ही जी ॲल्युमिनियम ही जर अन्नद्रव्य जमिनीत असतात आणि जर तुमच्या मातीचा सामू जर 6.5 पेक्षा जर कमी आला असेल तर ही अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे लोह, मॅग्नीज आणि कॅल्शियम स्फुरद या अन्नद्रव्याची सुद्धा पिकांना उपलब्ध होत नाहीत. तुमच्या मातीत जरी असली तरी ती पिकं उपलब्ध करून घेत नाही. हा सामू कमी झालाय तर तुम्ही वाढवणार कसा? थोडक्यात घेतोय मी. आता सामू कमी झालाय, 6.5 पेक्षा कमी झालाय तर तुम्हाला वाढवायचा आहे. हिरवळीचे खत आहे, पेंडयुक्त खत आहे, शेणखत आहे, कंपोस्ट खत याच्यामुळे तो मातीची आम्लता कमी होऊन तो 6.5च्या दरम्यान घेऊ शकतो. मी तुम्हाला पर्याय त्याच्यावर ठरू शकतो. आता पिकाचं उत्पादन घटणार, पिकाचे पाणी वेळ पडणार, वाढ फुटणार, उत्पादन घटणार. हे मातीचा सामू 7.5 पेक्षा जर पुढे गेला म्हणजे वाढला, पेस वाढल्यानंतर आपण त्याचा कमी कसा करायचा तर जिप्सम हे खत वापरून तुम्ही करू शकता. हिरवळीचे खतं वापरून कमी शकता, कंपोस्ट खत वापरून कमी करू शकता, पेंडयुक्त खतं वापरून कमी शकता, पिकांची फेरपालट करून सुद्धा कमी शकू शकता. जे वेस्ट मटेरियल आहे पिकांचं ते सुद्धा तुम्ही जमिनीत गाळून त्याचा वाढलेला पीएच आपण मातीचा कमी करू शकतो. झिंक, लोह, मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये पिकं उचलत नाहीत जर तुमचा 7.5च्या पुढे जर पीएच वाढला असेल तर. मातीमधील दुसरा पार्ट, माती परीक्षण अहवालामधला दुसरा पार्ट सेंद्रिय कर्ब. अत्यंत महत्वाचा सेंद्रिय कर्ब आहे मातीचा. जर तुमच्या मातीचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण माती परीक्षण अहवालावर जर 50% पेक्षा जर कमी असेल म्हणजे 0.50% तर ती माती नापीक आहे, म्हणजे शांततेने चाललेली आहे, उत्पादन क्षमता कमी चाललेली आहे. कमीत कमी सेंद्रिय कर्ब हा मातीमध्ये आपल्या माती परीक्षण अहवालाच्या रिपोर्टवर 80 ते 1.5% म्हणजे 1%, 0.80 ते 1% पर्यंत मातीचा सेंद्रिय कर्ब असणं आवश्यक आहे. तर ती तुमची माती उपजाऊ समजली जाते, माती चांगली समजली जाते. म्हणजे त्या मातीमध्ये तुम्हाला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळं नत्र, स्फुरद, पाला, झिंक, कॅल्शियम, मेराम, सूक्ष्मद्रव्ये, अतिसूक्ष्मद्रव्ये हे उचलून देण्याचे काम करतात. माती परीक्षण दुष्काळामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगल्यामुळे दुष्काळामध्ये पिकाचं तग धरून ठेवण्यामुळे माती भुसभुशीत राहते, मातीमध्ये ऑक्सिजन जातो, मातीमध्ये तुम्हाला पाणी धरण करण्याची क्षमता वाढवतं. हे सेंद्रिय कर्बाचे मुख्य काम आहे. हाच जर कमी असेल तर पिकांची वाढच होणार नाही तुमच्या. म्हणून अत्यंत महत्वाचा, जसा आपल्या शरीरामध्ये मेंदू महत्वाचा आहे तसं मातीमध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा आहे. जर तो कमी असेल तर कोणतंही अन्नद्रव्य आपटेकरण होणार नाही आणि पिकं नापिकीकडे जाणार, पिकाचं उत्पादन होणार नाही आणि पिकं ही तुझ्या मातीत उगू शकत नाही. मातीमध्ये चुनखडीचं प्रमाण म्हणजे क्षारता, ईसी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तुम्हाला मी सांगतोय. जर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कमीत कमी आपण 80 ते 1च पाहिजे. 2 गेली तरी मातीमधले जे सूक्ष्मद्रव्ये ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी क्षारता ईसी म्हणतो आपण त्याला, ती पाहिजे आपल्याला. आणि 80च्या खाली पण नको आहे. 80 ते 1च्या दरम्यानच क्षारता असणं आवश्यक आहे. ते कॉलमच्या राखण्यामध्ये दिलेलं असते बघा. म्हणजे योग्य माती, अयोग्य माती. वाढलं तर काय होते त्याचे परिणाम आणि कमी असलं तर काय होतं परिणाम, हे प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तुमची ईसी हा 1%च पाहिजे. 1% 80% म्हणजे 0.80 इथपर्यंत असली तरी चालतंय आणि 1%च पाहिजे. 2% जर गेला, 2%वर जर गेली क्षारता तुमची तर तुमच्या पिकांचं जे टाकलेलं अन्नद्रव्य ती उचललं जात नाही. हे तोटे असू शकतात. मातीमध्ये नत्राचं प्रमाण किती असणं आवश्यक आहे हे तरी म्हणतोय मी. 280 ते 560 इतकं नत्राचं प्रमाण आपल्या मातीमध्ये आवश्यक आहे.
आता तुमच्या माती परीक्षेच्या अहवालामध्ये किती प्रमाणात कमी आहे किती प्रमाणात जास्त आहे ते वाचा आणि त्याप्रमाणे ती शिफारस दिलेली असते तुम्हाला किती द्यायचे. आता नत्र काय काय काम करतं पिकांच्या मध्ये, नत्र लय महत्वाचा रोल बजावतो बघा. अन्नाची निर्मिती करते, क्लोरोफिलची निर्मिती करते, हे प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवते, हे नत्राची काम आहे. हे नत्र जर कमी असलं तर अन्नाची प्रक्रिया पूर्णपणे थांबली जाणार आहे आणि पाणी पिवळी पडतात. ही नत्राची डिफिशियन्सी आहे. आणि हे जर प्रमाण तुमचं कमी असेल तर ते वाढवावं लागेल. 280 पाहिजे कमी कमी हेक्टरी, जास्तीत जास्त 560 इतकं पाहिजे. तुम्ही कोणतं पीक घेणार आहे त्याप्रमाणे त्या अहवालावर तुमची शिफारस केलेली असते. तुम्हाला नत्राचं प्रमाण एवढं देणं आहे. महाराज असेल, आला असेल, पीक असेल, ऊस असेल, कोणतंही पीक असेल तुम्ही कमेंट केले असते त्याप्रमाणे ते माती परीक्षण अहवालामध्ये ते रिपोर्टमध्ये लिहिलेलं असते की तुम्ही एवढं एवढं खत एवढं नत्राचं प्रमाण वापरलं गेलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. पण प्रमाण कमी ही चालणार नाही, नत्राचं प्रमाण जादाही चालणार नाही. 5 ते 7 पेक्षा जादा असली तर, नत्राचं प्रमाण जर जादा असेल तर तुम्हाला मॅग्नेशियम, झिंक आणि स्फुरद हे उचलून देत नाही. म्हणजे जादा प्रमाणात झालं तर त्याचे दुष्परिणाम पण आहेत. नत्राचं प्रमाण जादा झालं तर मातीमध्ये स्फुरद या घटकाचं प्रमाण कमीत कमी हेक्टरी किती पाहिजे, 10 ते 25 एवढं प्रमाण किलोग्रॅम मध्ये पाहिजे. आता स्फुरद हे जर व्यवस्थित असेल 25 किलोग्रॅम पर्यंत जर हेक्टरी प्रमाण असेल तुमचं तर पिकांची वाढ, मुळांची वाढ व्यवस्थित होत असते, फळांची धारणा व्यवस्थित होत असते, फळांचा आकार व्यवस्थित होत असतो. हे स्फुरदाचे मुख्य अन्नद्रव्य आहे. स्फुरद टाकलेला अन्नद्रव्य उचलून देण्यासाठी काम करत असतं पिकांना, मला वाटे. त्यामुळं स्फुरद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. स्फुरदचं प्रमाण 25% जास्त जर झालं तर त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात. बाकीचे अन्नद्रव्ये म्हणजे जे दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ते उचलून देत नाही. म्हणजे समतोल प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करणं हा माती परीक्षेच्या अहवालानुसार अत्यंत महत्वाचा आहे. एखादं खत जादा रासायनिक मात्रा देऊन चालणार नाही, कमीही देऊन चालणार नाही. म्हणजे संतुलित खत मात्रा देणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे त्या रासायनिक खताचे दुष्परिणाम पण वाईट होतात जादा झालं तर, आणि कमी पडलं तरी परिणाम होत असतात. म्हणून ते संतुलित मध्ये गेलं पाहिजे. माती परीक्षणामध्ये शेवटचं अन्नद्रव्य म्हणजे पोटॅशचं प्रमाण 150 ते 250 प्रमाण किलोग्रॅम प्रति हेक्टरी असणं आवश्यक आहे. तुमच्या माती परीक्षण अहवालात 150 पेक्षा जर कमी असेल तर किती मात्रा वाढवायचा, 250 पेक्षा जास्त तर तो कमी कसा करायचा त्याची शिफारस त्या माती परीक्षेच्या अहवालामध्ये केलेली असते. तुम्ही कोणकोणती पिकं घेणार त्यानुसार त्याची शिफारस केली गेलेली असते. आता पालाशचं महत्व, पोटॅशचं महत्वाचं काय काम आहे की स्टार्च, फळांचा आकार, पानाफुलांचा आकार वाढवणं, फळांचा आकार वाढवणं, तसंच अन्नद्रव्याची उपलब्धता करून देणे, ही कामं पालाश म्हणजे पोटॅश हे महत्वाचं अन्नद्रव्य काम करत असतं, पिकांच्या मध्ये रोल बजावत असतं. त्याच्याप्रमाणे तुमच्या साखर, स्टार्च याच्या वहनाचं काम करत. पर्णरंध्र जर दुष्काळ असेल तर पर्णरंध्राचे फुलं बंद करणं चालू करणं हे पोटॅशचं काम करत असतं. जर तुमच्या पिकांना पाणी कमी पडलं तर पर्णरंध्र बंद करतं आणि ते रोगप्रतिकारक शक्ती पिकांच्या मध्ये वाढवायचं काम करत असतं. हे प्रमाण तुम्हाला सांगितलं 150 ते 250 पेक्षा जास्त असल्यास धोके सुद्धा होऊ शकतात पिकांना. त्यामुळे ते प्रमाण योग्यच पाहिजे, शिफारस केलेल्या प्रमाणात वापरले गेले पाहिजे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे गंधक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य पण दिले, त्याचं प्रमाण पण तुम्हाला मी सांगतो नंतर. आता व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं बद्दल म्हणजे आज आमच्याकडे फुल पाऊस आहे पहाटे 4 वाजल्यापासून. त्यामुळे मी घरात व्हिडिओ बनवतोय. आज मी ग्राउंडवर शेताच्या ग्राउंडवर व्हिडिओ बनवत नाही हे. आणि एकदा जर तुम्ही माती परीक्षण अहवाल केला तर तो किती वर्षापर्यंत चालू शकतो, खरं 3 वर्षापर्यंत चालू शकतो. माझं तर म्हणणं आहे 2 वर्षापर्यंत चालू शकतो, पण शास्त्रज्ञ म्हणतात 3 वर्षापर्यंत. पण 2 वर्षानंतर पुन्हा एकदा माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तुमच्या पिकाच्या गरजेनुसार म्हणजे तुम्ही कोणतं जमिनीत पीक घेणार आहे त्यानुसार तुम्हाला माती परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. 11 वर्षे 2 वर्षात एकदा मातीचं आरोग्य व्यवस्थित ठेवा. म्हणजे कोणत्याही म्हणण्यानुसार, कोणाच्याही म्हणण्यानुसार कोणतेही खत टाकू नका. मी मोगाम खत